तुम्ही म्हणाल मग अजित आधीच का नाही केलं? आधी आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं. नीरा देवगर धरण, तिकडं टेमघर धरण, धरणं, गुंजवणी धरण, ही सगळी धरणं झाली, परंतु त्याच्यातला प्रश्न सुटला नाही. का तर मी राजकारणात आलो तेव्हा पुणे शहर 5 TMC पाणी प्यायचं, आता पुणे शहर 20 TMC पाणी पितंय. सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर. शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित. तर मी राजकारणात आलो तेव्हा पुणे शहर 5 TMC पाणी प्यायचं, आता पुणे शहर 20 TMC पाणी पितंय. पाणी कुठलं गेलं? इंदापूर तालुका, बारामती तालुका, दौंड तालुका, पुरंदर तालुका आणि हवेली तालुका. त्यामुळे संसर्कटचं पाणी बंद झालं. पाणीच नाही वर, कारण प्यायला तर दिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी आता निर्णय असा घेतलाय, आपली लाकडी लिंबोडी ही योजना, त्याच्यामध्ये जवळपास 18,000 एकरापेक्षा जास्त क्षेत्र, माझं लांबजेवाडी, शेटफळगडे, मसोवाची वाडी, निरगुडे, लाकडी निंबोडी, शिंदेवाडी, गाजर, वायसेवाडी, धायगुडेवाडी, अकोले ही इथपर्यंत भिजतंय. आणि माझ्या भागातलं कटफळ, सावळ, जैनकवाडी, पारवडी, कन्हेरी, काटेवाडी आणि गाडीखेड, आता पिंपळे. आणि एवढे मोठे पाईपलाईन, ते आता मला कुणीतरी व्हिडिओ दाखवला, पाईप चाललेले, पाईप यायला सुरुवात झाली लाकडी लिंबोडीची. म्हणजे खोदाईचं काम सुरू झालंय. योजना एवढी मोठी, आपण 230 कोटीची, पण ती कदाचित 300 कोटीपर्यंत जाईल. हे कुणामुळे झालं? महायुतीमुळे झालं. अनेक वर्ष आम्ही प्रयत्न करतो, परंतु नाही झालं. आमच्या काळामध्ये सुप्रभात व्हायची नाही. जयंत पाटील परवा सभा घेऊन गेले, सांगून दबायचे, मला सांगायचे, मुख्यमंत्र्यांना सांगायचे, अहो सुप्रमा द्या, सुप्रमा दिल्या, सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याशिवाय प्रकल्प पुढे जात नाही. परंतु त्या काळामध्ये गेले नाही. एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी आले, त्यांनी धडा 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 सुप्रमा द्यायला सुरुवात केली. त्यावेळी कामं मार्गी लागली आणि त्या आम्ही त्याच्यातनं मंजूर करून घेतलं. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. आता तुम्ही म्हणाल आता काय करणार आहे? आता मुळशीचं पाणी 25 TMC आहे, टाटाचं आहे. टाटाला आम्ही विनंती करणार, टाटा तुम्हाला वीज लागते तेवढी वीज सरकार तुम्हाला देईल, त्या बदल्यात ते पाणी आम्हाला द्या. ते पाणी 25 TMC हे पुण्याला प्यायला दिलं की आपलं पुण्याला जे पाणी जातंय ते पाणी आपल्या ह्या 5 तालुक्याला मिळेल. एवढं भरपेट पाणी मिळेल. म्हणजे निरा डावा कालवा जसा कायमचा सोडलाय जून पर्यंत, तसा आपला खडकवासला कालवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालेल, एवढं त्याच्यामध्ये ते पाणी येईल. हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी मी ओव्हरफ्लोचं, वीरचं पाणी वीरमध्ये पडतं, ओव्हरफ्लोचं माझ्या नीरा नदीला, नीरा नरसिंगपूरला, चंद्रभागा, तिथून कर्नाटक आणि तिथून समुद्र, ते देखील आपल्याला पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि ते समुद्राला जाणार आहे. ते पाणी आपण उचलतोय. त्याच्यामध्ये कृष्णा भीमा स्थिरीकरण, त्याच्यामध्ये बघा उद्धटला आणि सोमनथळीला बॅरेज झालाय, तशा पद्धतीनं तिकडनं पाणी आणायचंय.